तर आंदोलनामधल्या शिष्टमंडळातले एक सदस्य आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे. आपण पाहूयात. रघु, काय सांगाल? काल तुम्ही भावना व्यक्त केल्या, जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसेल तर 4-5 मंत्र्यांना कापा. काय नेमक्या त्या भावना आहेत तुमच्या? मी जे बोललो ही महाराष्ट्रातल्या संतप्त शेतकरी पुत्रांची भावना आहे. रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत, पण सरकारच्या डोळ्यात थोडाही असून येत नाही किंवा सहानुभूतीची किनार सरकार दाखवायला तयार नाही. आज सोयाबीनला भाव नाही आहे, कापसाला भाव नाही आहे. प्रति क्विंटल सोयाबीनचा प्रत्यक्ष बांधावांचा उत्पादन खर्च 8,000 रुपये आहे आणि बाजारात मिळणारा भाव 3,500 रुपये. कापसाचा उत्पादन खर्च 9,000 रुपये प्रति क्विंटल आहे आणि बाजारात किती भाव मिळतोय? 6,500-7,000 रुपये मिळतोय. म्हणजे आम्ही जगायचं कसं हा प्रश्न आहे. आणि सरकार हमी भावानं खरेदी करायला तयार नाही आणि कर्जमाफी करणार का ढगात गेल्यावर कर्जमाफी करणार ना? कधी करणार? 1 वर्षापूर्वी निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करून 7-12 कोरा आम्ही मतं मारले. सगळ्या शेतकऱ्यांनी मतं मारले. तर आता 1 वर्ष होऊन गेलं तरी तुम्ही कर्जमुक्ती द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काहीच करणार नसाल तर मग काय आम्ही करायचं काय? परताव क्या नाही करता? तहसीलदाराची गाडी फोडली नांदेडच्या एका सामान्य शेतकऱ्यांनी. एका शेतकऱ्यांनी परभणीच्या कलेक्टरची गाडी फोडली. आता उद्या एखाद्या मंत्र्याची गाडी फोडली तर काही नवल नका वाटू देऊ. ह्या भावना आहेत संतप्त लोकांच्या. अरे नेपाळमध्ये जसं तुडू हल्लं मंत्र्यांना देश सोडून जावं लागलं तशी परिस्थिती तयार व्हायची वेळ आणू नका. भाऊ, काय वाटते तुम्हाला की हे राज्य सरकार नमतं होईल शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन? हे बघा, त्यांच्याकडे जरी मेजॉरिटी असली तरी शेतकऱ्यांची ताकद ही सरकारपेक्षा लाख मोठी आहे, लक्षात ठेवा. आणि या देशामध्ये जेव्हा जेव्हा सरकारने मस्ती केली तेव्हा जन आंदोलनाने सरकारला गुडघ्यावर आणलेलं आहे. त्यामुळे या सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय गावगाड्यातला शेतकरी शांत बसणार नाही, अशी आम्हा शेतकऱ्यांची भूमिका आहे. तर हे होते शेतकरी नेते रविकांत